मनसे अध्यक्ष राज ठाकरे पोहोचले संजय राऊत यांच्या भेटीला। 20 वर्षांनी संजय राऊतांच्या घरी राज ठाकरेंचं आगमन। राज ठाकरेंच्या आधी झाली संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट। एका लग्नाच्या निमित्तानं संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात 20 मिनिटं चर्चा। सांगलीच्या आष्ट्यामध्ये स्ट्रॉंग रूम बाहेर जोरदार राडा। मतदानातला आकडेवारीचा घोळ, राड्याचं ठरलं कारण। विधिमंडळाच्या नागपूरमधल्या हिवाळी अधिवेशनाची अखेरीस तारीख ठरली। 8 डिसेंबर पासून 14 डिसेंबर पर्यंत आठवडाभराचंच होणार विधिमंडळाचं कामकाज। बुलढाण्यातल्या बोगस मतदान प्रकरणी संजय गायकवाडांच्या मुलावर गुन्हा दाखल। कुणाल गायकवाडच्या सह 6 जणांवर गुन्हे। भीमा कोरेगाव आयोगाच्या समोर उद्धव ठाकरे सातत्यानं गैरहजर। उद्धव ठाकरेंच्या विरोधात अटक वॉरंट काढा, प्रकाश आंबेडकर यांची मागणी। वसंतदादा साखर संघाच्या चौकशीच्यासाठी समिती गठीत। 5 सदस्यीय समिती ठरवणार अनुदान गेलं कुठं। दक्षिण मुंबईची वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी सुरू होणार नवं भुयार। ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह बोगदा खोदकामाचा शुभारंभ। मुंबई महानगरपालिकेसाठी भारतीय जनता पार्टीमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी। मुंबईतील 6 लोकसभा क्षेत्रातील नगरसेवक पदाच्या जागांसाठी जवळपास 1800 अर्ज। जुन्याच पद्धतीनं आरक्षण कायम ठेवण्यासाठी राज्यभरातून न्यायालयात याचिका। नव्या पद्धतीचं आरक्षण लागू केल्यास ते आरक्षणाच्या मूळ कल्पनेचं उल्लंघन ठरेल, याचिकाकर्त्यांचा दावा। मुंबई महानगरपालिकेकडून सक्रियता दर्शवली गेली। मुंबई महानगरपालिका अधिकारी घरोघरी जाऊन करणार आता मतदार याद्यांची फेर तपासणी। राज्य लोकसेवा आयोगाच्या गट ब ची पूर्व परीक्षा होणार 21 डिसेंबरला। निवडणूक निकाल आणि एमपीएससी ची परीक्षा एकच दिवशी आल्यानं संभ्रम। मालेगावात पुन्हा अल्पवयीन मुलीवर अत्याचार। 54 वर्षीय नराधम अटकेत, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। निलेश घायवळच्या अडचणी वाढणार। कुख्यात निलेश घायवळ विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी। पुण्यातल्या कॅम्पात बेधुंद गाडी चालकाचा प्रताप। गाडी चालवताना गाडीचा टायर तुटला तरी गाडी पळवतच राहिला। थंडी वाढल्यानं अंडी महागली। एका अंड्याची किंमत आता 7 ते 8 रुपये, तर गावठी अंडी जवळपास 14 रुपये प्रति नग। मुंबई पाठोपाठ पुण्याची हवा सुद्धा खराबच झाली। पुणे विद्यापीठ शिवाजीनगर भागातली हवा सर्वात वाईट। भारत जगातला 5वा प्रदूषित देश। केंद्र सरकारनं पंतप्रधान कार्यालयाचं नाव बदललं। पंतप्रधान कार्यालय आता ओळखलं जाणार सेवा तीर्थ या नावानं। देशभरातील राजभवनांना आता मिळणार नवी ओळख, राजभवन नव्हे लोकभवन म्हणून।
सिंधुदुर्गातील अंगणेवाडीच्या जत्रेची तारीख ठरली. 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार अंगणेवाडीची जत्रा.